सरटपारजवळ भीषण अपघात, उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, 36 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. सिंदेवाही तालुक्यातील घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सिंदेवाही मार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून शाफिक शेख वय वर्ष 36 राहणार गुंजवाही असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार शफीक शेख हे आपल्या दुचाकीने गडचिरोलीकडून सिंदेवाहीच्या दिशेने येत होते. रविवारी 19 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या सरटपार गावाजवळील सिमेंट पाईप बनविण्याच्या फॅक्टरी समोर रस्त्याच्या कडेला ट्रक उभा असताना हा अपघात घडला. रात्रीच्या अंधारात उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने शाफिक यांची दुचाकी थेट ट्रकवर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की शाफिक यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली व त्यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. शफीक शेख हे 15 दिवसांपूर्वी त्यांना बाळ झाले असल्याने गडचिरोली येथे जन्म प्रमाणपत्र आणावयास गेले होते, अशी माहिती समोर येत आहे. तिथून परत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनामुळे गुंजवाही परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत ट्रक जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे आणि अनधिकृत्या उभी असलेली वाहने निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.